हॅलो गाईज, तर आज आम्ही गेलतो डीमार्टला सकाळ आणि हा दिवाळीतमधला व्लॉग आहे. मी लेट टाकते, तर आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं, ते घ्यायला गेलो आणि तिथं खूप गर्दी होती म्हणून मी काही व्हिडिओ नव्हती काढली जास्त. तर आम्हाला घ्यायचं होतं, ते घेतलं आणि आलो घरी आणि घरी बनवला. मी आल्यावर चिकन, कारण की चैतन्याला चिकन खायचं होतं आणि थोडासाच बनवल्यावर तो एवढा भारी झालता ना, आम्ही दोघांनीच खाल्ला. आणि त्यानंतर मग आम्ही चाललेलो संध्याकाळी वडाला लेकला आणि पप्पा इथं गाणी बोलवते. क्या इशारा बदला ये मौसम लगे जीवन. चुकले. मम्मी एका साईडला रेडी होत होती आणि साराने माझा झालेला, तर आम्ही इथं आरशात व्हिडिओ काढत टाइमपास करत होतो. ते झाल्यानंतर आम्ही निघालो आणि गेलो तिथं. चैतन्याची एक्साइटमेंट फक्त फटाके फोडण्यात होती, त्याला काही बाकीचं घेणं देणं नव्हतं, फोटो नाही किंवा काय नाही. तर पप्पा त्याला जबरदस्ती बसवत होते घोड्यावर, त्यावर पण तो नाही बोलत होता. त्याला बसवतायत तरी तो मध्येच बोलते नाही. अरे कसा बसतात मला माहितीच नाही, मुद्दाम नाटकं करत होता. त्याच्यानंतर त्याला नीट बसवला आणि मग फोटो वगैरे काढले. लायटिंगचा अख्ख्या लाईनीत डेकोरेशन होता, तर तो खूप छानच वाटत होता. आम्ही तिथे जाऊन फोटो वगैरे काढले. आणि आधी काय असं नसायचं इकडं, कारण की आत्ताच ही लेक झाली तेव्हापासून इथं डेकोरेशन व्हायला लागलं. आम्ही लहान होतो तेव्हा आता असं काहीच नव्हतं आमच्या इथं, आणि आता झालं आहे, तर आम्ही मस्त एन्जॉय करायला भेटते. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो जेवायला आणि तिथं आमचं इथं डिस्कशनच चालू होता का काय मागवायचा. तर चैतन्य बोलला आपण बटर चिकन घेऊ, तर तेच घेतला आणि बिर्याणी वगैरे जेवलो. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आणि फटाके फोडायला लागलो, कारण की चैतन्यला पहिले फटाकेच फोडायचे असतात. तर काय नाही, मग मी पण थोडेसे फटाके फोडले. पहिले आम्हाला एवढी एक्साइटमेंट पण नव्हती, लहानपणी आम्ही जास्त फोडायचो पण नाही. आणि चैतन्याचं तर दिवाळी यायच्या 10 दिवसा आधीपासूनच चालू असतं, मला पप्पा हे फटाके पाहिजेत, मला ते फटाके पाहिजेत. आणि शेवटी तो खूप सारे फटाके घेऊनच आला यावर्षी पण, आणि त्यांनी एकसुद्धा फटाके ठेवले नाही दिवाळीमध्ये, सर्व फोडून टाकले. आणि आमच्या लहानपणी तर मी लहान असताना मी आणि सारा आम्ही दोघांसाठी पप्पा फटाके आणायचे, आणि ते पण आम्ही पूर्णपणे फोडायचो नाही, ते राहायचे. आम्ही पुढच्या वर्षी पण ते फोडायचो आणि पुढच्या वर्षी पण ते अर्धे असायचे ते फुटत नाही नीट आणि अर्धे फुटायचे, असं आमचं असायचं. तरी पण आम्ही दरवर्षी फटाके घ्यायचो, आम्हाला पप्पा घ्यायचे. आमचं काय एवढी एक्साइटमेंट नव्हती तरी आम्हाला पप्पा घेऊन द्यायचे. आणि यावर्षी चैतन्यामुळे थोडीशी आहे, तो आणतो म्हणून आम्ही पण फोडतो. तर अशी होती आमची दिवाळी. तुमची कशी होती नक्की सांगा. बाय.